झाली का झोप? होय झाली. काय हे बाळू, हा? कवा धरणं आम्ही तुझी वाट बघत होतो. सकाळी गेलास ते दिसभर आलाच नाहीस. कुठे गेला होतास? माळावर होतो. तिथं काय करत होता? काय नाही, बसलो होतो नुसतंच. काय खाल्लं आहेस का दिसभर? नाही. काय बाळू, आल्यावर उठवायचं नाही का मग? हा, बाहेरच झोपला आहेस. तुम्ही दार लावून घेतली, मला वाटलं काढलं घराच्या बाहेर. तुला कोण घराबाहेर काढणार बाबा? तसं तर तुम्हाला समजासनी वाटतं आहे का? कुणासनी बी काय बी वाटत नाही. उठ, आवर आता. आवरतो की मागणं. काय गडबड आहे का? गडबड काय नाही, पर आवराय ना ग का? हा, का झोपणार आहेस? नग जा मग आवराय गे. बाय. आज्जे, बाळू मामा अजून आला नाही? अगं आला हाय. तेव्हा रात्री आला आणि इथंच झोपला बाहेर. आता आत गेला हाय. दे आणि दे. वरल्या अंगाला गेले तो माळ राणे ते लय मेंढ्या सर. होय का? असेल मग. मोका अय्यो, मी दिसायचं बंद झालो की काय गावकऱ्यांना? ए माधू, इकडे ये. हा हा कोणच बोलू त्या. राम राम. अय्यो, राम 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 राम. काय रे माधू, मी दिसायचं बंद झालो की काय? तुला बोलला नाहीस? अहो ध्यान नव्हतं आणि कामाचं बोलत होतो ना. अय्यो, कामाच बोलत होतास आणि मी कोण? बिनकामाचा. अय्यो अहो असं कुठं म्हणलं म्या? अय्यो, पण असंच म्हणायचं नव्हतं ना तुला? नाही नाही. बर कशा पायी बोलवलं? अय्यो, काम काही नाही, फक्त विचारपूस करायला बोलवलं. कसं चाललं गावात सगळं? समज आपल्या नादात आहेत बघा. आणि असं बी काही झालं तर तात्या आहेच की तुम्हाला सांगाया. टोमणा मारतोस मधू? नाही नाही नाही, टोम ना आणि तुम्हाच नाही. अय्यो, त्या बाळू बरोबर राहून राहून तू पण त्याच्यासारखंच बोलायला लागलास की रे. आता चांगल्याची संगत असलेली बरी. अय्यो, चांगलं आहे चांगलं आहे. काय चाललं आहे त्याचं? कोणाचं? अय्यो, बाळू बद्दल विचारतोय रे मधू. भाडू बद्दल विचारता आहे वय? काय नाही, हाय तसं चाललं आहे. अहो बाळू असा गावातनं चालला का समज. अय्यो, की बायका त्याच्याकडे वळून 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 बघतात, माहितीये मला. अय्यो, लग्नाची बोलणी पुढे गेली. ठाव नाही. त्याच्या बहिणीकडचे आले आहेत की. पण त्याची बहीण नाही आली, पण काहीतरी तंटा झाला असेल. अरे काहीतरी काम असेल, माहिती नाही तर कशा पायी बोलावा माणसानं. अय्यो, तुला काय त्रास होतो रे मधू? तो बाळूच्या घराबद्दल बोलतोय की रे. अहो कोण आयुष्य बी बोलू द्या, पण ठाव नसेल तर कशा पायी बोलावा माणसानं असं म्हणतो आहे म्या. अय्यो, मग तू सांग, का नाही आली बाळूची बहीण? हा, आमासनी राहिलं बाबा, पण पंचासनी तरी सांग. अरे काय सांग लावला हाय, काय सांगू? काय होईल ते होईल, पण सारखा सारखा त्याच्या लग्नाचा विषय चगळू नका. आणि असं बी बाळाप्पा सारखी देव माणसं लगीन करत नसत्यात. सुंदरा, बाळ आलाय वय. काय कवा आला आहे? कवा रात्री आला हाय. मग कुठं होता दिसलं नाही? अहो, इथंच बाहेर झोपला होता. मग पुण्यांदा गेला का काय? अहो नाही, आतच आहे. मी आलो जाऊ. या काय म्हणते, आताच त्याच्या संग काय बोलू नका. अहो, कवा रात्री आला हाय, काय खाल्लं नाही काय नाही, अजून आवरले बी नाही त्याच. आणि आल्या आल्या बोलायचं म्हणजे. अय्यो, ए मधू,
बोल म्हटल्यावर काहीही बोलायला लागलास की रे बाळू आणि देव माणूस अय्यो. मला जे वाटलं ते मी बोललो आणि असं बी बाळप्पा देव माणूसच हाय, समजल एक दिवस समजास. अय्यो समजायचं तेव्हा समजेल रे. पण तू म्हणतोच ना बाळू लग्न करणार नाही म्हणून. मी आत्ता सांगतो बाळू लग्न करणार. वाटलं तर पैज लाव. पैज लावाया माझ्या का पैक नाही. अय्यो थांब की रे, तुझ्या देव माणसाबद्दल बोलू की रे. ए माधू देव माणूस म्हणे, देव माणूस लग्न करणार नाही. असं कसं करणार नाही लग्न? अय्यो त्याला करावं लागणार लग्न, तो करणार लग्न. आमची इच्छा आहे म्हणून. अय्यो अहो मग का बोलायचं? बोलू की नंतर चला. नाही नंतर बोला, पर त्याच्यावर ध्यान ठेवा, नाही तर जायचं पुण्यांदा कुठतरी. वय नाही बोलू आपण. हे बघा काय बी झालं तरी आज बोलायचं आहे. हा. काय ते एकदाच कणका पाडायचा आहे. काय सासर बुवा? बोलू म्हणलं ना व. आधी समजे न्याहारी तर करून घ्या की. लगंबा काय जे जा समजा न्याहारीची तयारी कर. हा खाऊन घेऊ दे समजा. नाही नाही निहारी न ग, आपण आज जायचो आणि बाळ्या बाहेरच्या बाहेर जायचा. हा वय पण हाय जायचा. नाही नाही तरी बी हिथच थांबूया आपण. हा कवा आला तुम्ही? राहते चालू. कशी आहेस? बरी आहे. तुम्ही कसं आहे? त्याला काय झालंय? बरं आहे ग. आय नाही आली. का का नाही आली? चिडली आहे तुमच्यावर. पर बाकी आम्ही समधी आलोय. बाबी आलाय. अंगणात आवाज येतोच आहे. मग चला की भेटा की समध्यासनी. अगं भेटू की. आता लगेच काय आहे? आणि असं बी थांबणार आहे ना हो तुम्ही? होय थांबणार आहे. समधी थांबतात, तू थांबणार आहेस ना घरात? होय. म्या कुठं जाणार? तुझं काय सांगावं बाबा. हा सत्तीला भेटलास का? नाही अजून. बोलवू का तिला? वाट बघत होती रातभर. जेवायचं बी थांबली होती. मग केव्हा तरी डोळा लागला. बोलव. नग. बाळू अरे आवरायचं कवा? आवरायचं की. मी पाणी काढून ठेवते, तू आंघोळ करून घे. मग समजे न्याहारी करू. हा तुम्ही न्याहारी करून घ्या, मी आंघोळ करून येतो. म्हणजे तळ्यावर चाललाय सोय आंघोळीला? होय आलोच म्या. नाही काय कुठे जायचं नाही. इथंच आंघोळ कर. नवी कापडं काढून ठेवली आहेत ती घाल. या बाकीचं न्याहारीचं बघते. चल लगंबा. आवर आता पाठदिशी. तुला नाही जाता यायचं बाहेर कुठं आता. तू काय मला सोडत नाहीस तर. हेनरी
काय करत आहात? कुठे काय काहीच नाही. काहीच कसे नाही, एकटेच बडबडताय तुम्ही. यो एकटा बडबड करायला मी काय वेडा आहे का वैजंता? यो मग काय मी वेडी आहे? अयो माहित नाही. अयो म्हणजे नाही. हा मग माझ्या डोळ्यांनी बघितलेले सांगते आहे ना, विश्वास ठेवा जरा. अयो विश्वास काय ठेवायचा वैजंता? मी म्हंटल ना बडबड करत नव्हतो म्हणून. बडबडत होतात, आणि हे काही आज नाही, याआधी पण बडबडत होतात. अयो तुला अक्कल आहे का नाही वैजंता? तुला सांगितलं तरी परत 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 तेच काय बोलतेस? काय हवं ते सांग. मला कशाला काय पाहिजे? जे खरे आहे तेच सांगते आहे मी. अयो वैजंता, स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाकाचं काय ते बघ. तिथे उभी राहून माझे डोके फिरवू नकोस. अयो मी काय डोके फिरवत आहे? तुम्ही जे केले आहे ना ते मान्य करत नाही आहात तुम्ही, आणि मी डोके फिरवले. अयो वैजंता, मी सांगतो आहे. अयो काय चाललंय तुमच्या दोघांचं? काही नाही, तुझे अप्पा वेडे झाले आहेत. एकटेच बडबड करतायत. काय वेड लागलं? अयो तिचं काय ऐकतोस गुंडू? अयो मी विचार करत होतो आणि ती म्हणते की मी बडबड करत होतो म्हणून. आता तूच सांग. जे बघितले आहे ना तेच सांगते आहे. बडबडतच होतात तुम्ही, आणि देवप्पा सारखे हातवारे पण करत होतात. देवप्पा? अयो देवप्पा करून टाकलं असं मला. विडा म्हणता म्हणता फार विडा म्हणू लागलीस की ग मला. अय्यो देवप्पा, अयो मी विडा? पंचविडा? अय्यो अयो तुम्ही दोघं जरा शांत होणार का? मी शांतच आहे. अप्पांना सांग तुझ्या. अयो मला काही सांगायची गरज नाही. सांगायची गरज तुला आहे. काही बोलतेस मला? काहीही नाही, जे आहे ना ते आहे. अयो जे आहे ते म्हणजे विडा आहे मी? होय, आणि कुणालाही विचारले ना तर हेच सांगतील. अयो तुझ्या बाबतीत तर कोणाला विचारायचीही गरज नाही वैजंता. आधीच सगळे तुला मूर्ख समजतात. मूर्ख? आणि मला अय्यो कोण आहे? कोण आहे ते नाव सांगा पटकन. अव्वा अगं जरा शांत होशील का? आप्पा तुम्ही जरा शांत व्हा. रागाच्या भरात एकमेकांना काही वाईट साईट बोलत आहात तुम्ही दोघं. अयो सुरुवात हिने केली गुंडू. जो सुरुवात कुणी केली हे महत्वाचं नाही, पण काही कारण नसताना तुम्ही दोघे असे भांडत राहिलात तर लोक तुम्हाला खुळे समजतील. अयो ए गुंडू, तू आम्हाला पण खुळा समजतोस की काय रे बाबा? अय्यो अप्पा मी नाही, लोक समजतील. आणि आजवर तुम्ही दोघं बाळूला खुळा खुळा म्हणत आलात ना, त्याचीच परतफेड आहे ही. गुंडू काय परत फेड रे? हेच की तुम्ही दोघं एकमेकांना खुळा मूर्ख समजत आहात ही. अयो हे गुंडू, तू आम्हाला समजावतो आहेस की बाळूच्या बाजूने बोलतो आहेस? तुम्हाला हवं ते समजा. म्हणजे आम्ही खुळे आहोत हे मान्य आहे तुला? नाही असं काही नाही, पण बाळू खुळा नाही हे खरे. अयो त्याची बाजू घेतो आहेस? तसं समजा हवं तर, पण तुम्ही दोघं एकमेकांशी भांडू नका. अयो वैजंता, हा गुंडू आजकाल बाळूच्याच बाजूने जास्त बोलतो आहे असे वाटत नाही? होय, ते मला लहानपणापासूनच वाटते आहे. अय्यो त्याची बाजू घेऊन आपल्याशी भांडतो, आपल्या चुका काढतो आणि त्याचे गुणगान गातो. अय्यो होय हेनरी, त्या बाळूने काही केले नसेल ना? म्हणजे चेटूक वगैरे? चिटूक? अयो वैजंता तू काहीही बोलतेस. त्या तात्याचं ऐकून, त्या तात्याचं फार मनावर घेऊ नकोस. अय्यो पण गुंडूचा मुद्दा मनावर घ्यायला पाहिजे, अय्यो. आणि लवकरात लवकर निकालात पण काढायला पाहिजे बघा. नाहीतर गुंडू आहे त्यापेक्षा पण हाताबाहेर जाईल. अय्यो. मला ठाव हाय, कुणीतरी माझ्या वाटक दिसराट डोळ लावून बसलं हाय.
माझी वाट बघत हाय. पर तुला ठाव हाय की पांडुरंगा, माझा मार्ग वेगळा हाय. मोर मोठं कार्य करायचं हाय. जे कराया ह्यो जन्म बी कमी पडणार हाय. नग अशी परीक्षा घेऊ. अरे ह्या वैराग्याला नग असं संसारात अडकू. माझ्यामुळं समद्यासनी त्रास होतो हाय. त्यासनी सांभाळून घे. झाला का समजा स्वयंपाक? वय झालंच आहे की. मग बोलवायचं का समजासनी? वय बोली. भीमा, लगंबा या आणि समजासनी बोलवा. कवा धरणं भूक लागली होती. वाडा वाडा. आता जेवायचंच आहे ना व हा सत्य बाला जेवाय वाट. होय होय. तुला ठाव आहे ना व बाला भूक निभत नाही ती. वय बा बाळू मामा येऊ दे की. समजे संगच बसू म्हणजे आवरले त्यांचे. हा असं म्हणती आहे वय. आता एवढं थांबलो आहे तर अजून जरा थांबू काय. तुम्ही जेवून घेत असेल तर घ्या की. बाळासाठी थांबाय तो काय लांबचा आहे वय. वय की. नाही ते बी आहेत पण संग बसू की. हा हा? बरं, समजा स्वयंपाक सत्यवाने केलेला हाय. मला कशाला बी हात लावू दिला नाही तिनं. हा मी असं ऐकलं हाय का सत्ती लय झाक जेवण बनवती. अहो झाक. अहो एकदा खाऊन तर बघा. सत्ते भाजी कसली केली आहे ग. फुटाण्याची उसळ आणि भेंडीची भाजी. बाळ्या लय आवडती फुटण्याची उसळ. सुंदरानं सांगितलं का. नाही नाही, मी काय बी सांगितलं नाही. तिचं तिने केलं हाय समज. फुटाण्याची उसळच बरी केली. अहो लहानपणापासून बघती हाय. ठाव नसेल वय तिला. हा नाही पर तरी एवढं ध्यानात ठेवून करायचं म्हणजे अरे लास्ट तर येतं म्हणायचं की. पण ज्याच्यासाठी स्वयंपाक केला आहे ह्यो कुठे आहे. हा भीमा जा बाळूला बोलवणी. त्याला म्हणाव कवा धरण समधी वाट बघता आहेत जेवायला. जा. वय आलोच मी बोलू. काय म्हणलं रे बाळ्या. ये म्हण त्याला का लाजला बिजला तेव्हा. बाळू नाही. आत बी नाही आणि बाहेर बी कुठं नाही.
काय म्हणलं रे बाळ्या? ये म्हण त्याला लाजला बिजला तेव्हा. बाळू नाही. आत बी नाही आणि बाहेर बी कुठं नाही. मुद्दाम करतो हाय बाळू. मला तर असं वाटतंय ही समधी मुद्दामच करत आहेत. अगं मी सांगत होतो बाळू आला हाय त्याच्या संग बोलून घेऊ, पण नाही मागणं बोला म्हण. मी आधी विचारलं होतं का नाही पुण्यांदा बाळू जाणार नाही ना? व तुझी सासू काय म्हणली? नाही जाणार म्हणून मी गप्प बसली. होय की. आणि मला आता समजायला लागला आहे की गंगी या का नाही म्हणत होती ते. नाहीतर काय सारखा सारखा अपमान कोण करून घेणार आहे? हा यो अपमान नाही तर काय आहे? आपण आलो आहे बाळू आपल्याला भेटायला का? होय की. हा? आपली काय किंमतच नाही या घरात. डोसक्याला लई ताप आहे बघ, पण आता लई झालं बघ. हे बघ माझा जर हात बीत उचलला ना तर काय बोल नगस. आज करू नका बाबा. मग कसं करू? हा यासनी काय सोडतो का काय? म्या यासनी तर काय काळजीच नाही. मला ठाव आहे जे काय होत आहे ते काय बरोबर नाही. बाळ्या वागतोय ते बी बरोबर नाही. मला एवढं सांगायचंय का तुम्ही राग धरू नका. मग काय करू? उड्या मारू? ते येऊ द्या, मी बघतो त्याच्याकडे. अहो काय तू येणार कधी? तुम्ही बघणार कधी? आताच बघतो त्याला. जाऊन येतो गावात. अहो वैरे संग बी असं कुणी वागत नाही असं वागतोय बाळू. सत्तीच्या डोळ्यात पाणी दिसत नाही बा त्याला. अगं आय त्यानं सत्तीलाच बघितलं नाही तर तिच्या डोळ्यातलं पाणी कसं दिसल? हा दगडाचं काहीच आहे त्याचं, त्याला काय वाटत बिटत नाही. या सत्तेची काय चूक आहे सांगा? नुकसान करतो आहे तो तिचं. ह्यासनी पण सांगायची काही सोय नाही. काय बी झालं तरी बाळ्याचीच बाजू घेते तुझी सासू. ही तरी काय करणार? ती बाळ्यासंग सवनं बोलती म्हणून घरात तरी आहे तो. गेला असता कवा सोड. अहो कावातच गेला असता ना तर बरं झालं असतं. ह्यो डोसक्याला ताप तरी झाला नसता. बा चल आपण बघून येऊ. असं इकडच गावात कुठं तरी तो. चल जाऊया बाप. तुम्ही राग राग करू नका. नाही 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 आम्ही काय राग बीक करत नाही. तुम्ही या जाऊन. नाही नाही तू बी जा यांच्या संग. मी कशाला जाऊ? हे जात्याला आणि घेऊन येतील की त्याला. नाही नाही एकाला दोघं तिघं असलेली बरे असत्यात. तिथं असेल तिथं घेऊन या. याची काय ऐकणार आहे त्यो? काय बोलतीस आहे तू? हा तसं काय माझं ऐकणारच आहे त्यो. अरे उचलून आणा, वडत आणा, मारत आणा. जिथं असेल तिथं घेऊन या. बरा ना इकडा. असं म्हणतीस वय? काय तो एकदाचा कंटकाच पाडू. चला. होय सुंदराला तेवढं सांगा गावात गेलो आहे मग. अरे ज्यानं सांगून जायला पाहिजे होतं त्यो सांगून जात नाही आणि तुम्ही सांगून चालले वय. जावा. चला आलो साहेब. हा अप्पा गावात वाडी वस्तीत लोकांना प्यायला पाणी नाही. मग काय करायचे? अप्पा असं काय करता? आपण नको का त्यांना विहीर खोदून द्यायला? अयो विहीर खोदायची? अय्य त्याच्यासाठी पैसे लागतात. कुठून आणायचे? तिजोरीत तर कोंबून पैसे ठेवले तर तुम्ही. यो यो त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. अप्पा धान्याची कोठारं भरली आहेत. लोकांना अन्नधान्य तरी वाटावे. यो लोकांना धान्य वाटायचे. लोकांसाठी कमावली की काय म्हणतो मी? बाळू बाळू
अरे बाळू आल्यापासून दिसत नाही, असतोच कुठे म्हणतो मी. अरे गुंडप्पा घरामध्ये नसतो म्या. घरचे लय डोसकं खात्यात. अय्यो कशावरून? कशावरून म्हणजे? अरे माझ्या लग्नावरून. अय्यो तुझ्या आधी गुंडप्पाचं लग्न होईल, पण तू काही लग्नाला होकार देणार नाहीस. मग थांबलाय कशा पायी? अय्यो लोकांना निरोप पाठवला आहे, आता वाड्यावर रांग लागेल गुंडप्पासाठी. अय्यो बाळू ते नुसतं म्हणतात बघ, पण एकही स्थळ येत नसतं वाड्यावर. लोकांनी लुटून लुटून घर भरली. लोक शिव्या शब्द देतात. अरे कशी स्थळ यायची गुंडप्पा तुला? गाय गुरासनी चारा दे, भुकेल्याला अन्न द्या आणि गोरगरिबासनी कापड द्या, म्हणजे तो पांडुरंग बघल तुमच्याकडं. येतो म्या. ऐकलं काय? काय म्हणाला तो? अय्यो त्या बाळूच ऐकून माझ्याशी तंटा करू नकोस. ऐकलं का काय म्हंटला तो? अय्यो त्याचं काय ऐकायचं? अय्यो मी माझं ऐकणार आणि मला तेच करणार. अय्यो त्याचे काय? आता काय समधी संगत जायचं आहे का? आपण संग जाऊ. भीमा तू इकडे बघ, हा. देवळात बघ, आणि कुठं झाडा बिडावर बसलाय एखादी नीट बघ. वय 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 त्याचा काय भरोसा नाही, कुठं बी बसतंय ते. वय वय बघतो मी समधीकडे. आणि तुला तर ठावच असेल ना कुठं असतोय आणि कुठं नाही ते. वय दाजी काळजी नका करू, बघतो मी. जा आता वय वय जाऊ बापू, आपण याच टीचर. कुठं बघायचं त्याला? तरी मी सांगत होतो की त्याला बाहेर जाऊ देऊ नका, तर ऐकणार कधी? हा. रा. काय बाप्पा जावय बापू, बरं आहे ना वा? एवढ्या उन्हातानाचं कुठं हिंडताव? अरे बाळाला हुडकतो आहे, कुठं बघितला का? नाही बा, समजा ठीक आहे ना ग? वय 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 समजा ठीक आहे बघा. झॅक चालला आहे. हा माळावर एखादी फेरी मारून या. काय सांगावं तिथं बसला असेल तर. वय चल. चल. या लग्नापायी यांच्या घरात काय काय रामायण होणार आहे त्या पांडुरंगालाच ठाव. आजी बा कुठे गेला आहे? गावात. का? मला नाही थांबायचं इथं. चला जाऊया आपण. अगं काय येडी बिडी झाली का काय तू? काय करायचं आहे इथं थांबून? काय करायचं म्हणजे? तुझं लगीन कराय आलो इथं. होय, पण तसं होताना तर काय दिसत नाही. तुझा मामा कसा आहे? आपल्या समध्यासनी ठाव आहे ना व? हा हे वनालाच होत म्हणून तुझी आई आली नाही तर. मी आबी आली नसती तर बरं झालं असतं असं वाटत आहे. आता आली आहेस ना व, मग थांब की. हा नग तुम्ही थांबा, मी जाती. घरला जाऊन काय करणार आहेस? काय बी करीन, पण आता इथं मला थांबायचं नाही. अगं मग लग्नाचं काय? सुपारीच्या एकूण विचारलं होतं का मला? आता तुमचं तुम्ही बघा. लगीन करायला वय म्हणलं तर उभी राहील, नाहीतर विषय सोडून द्या. हे बघ अशी माघार घ्यायची नसती. तुझी काय चूक आहे यात? बाळू मामासनी विचारा ना कोणाची काय चूक आहे ते. हे बघ, रात्री उशीर आले होते की नाही, तसे आज रात्री बी येतीलच की. हा मग काय होणार आहे? अगं बोलायचं आहे बाळू संग. त्यासाठी मी कशाला पाहिजे? तुमचं तुम्ही बोला की. अगं आम्हीच बोलणार आहोत. त्याला लग्नाला तयार करायचं आहे, मग लागलीच लगीन करायचं आहे. पुण्यांदा झाजा ये न ग काय?
बाळू मामा लगीन करायला तयार असल्यागतच बोलायला लागले तू बी. कसा तयार होतय बघते की हा. अग समजा गाव घाबरतोय तुझ्या आईला, तुझा बाबी. कोणाचं तुझ्या आई मोर काही चालत नाही. हे बाळ कोण लागून गेला हा. मग आजवर लगीन का नाही झालं? हे बघ, वंगाळ बोलून आपल्याला काय करायचं नाही म्हणून मी गप बसले होते. आता पाणी डोसक्यानं चाललंय, आता नाही गप बसायची म्या. काय चाललंय काय बी समजना. एवढं समद्यांसाठी जेवण केलं पण कुणी एक घास बी खाल्ला नाही. अगं या बाबानं दुधात मिठाचा खडा टाकला, त्याला कोण काय करायचं. लहानपणापासून तसंच आहे ते. हे चांगलं चाललं असलं की बघवत नाही त्यासनी. आता तुझं लगीन झालं ना का तू त्याला सौन कर. पण जायचं काढू नग बाबा. किती दिवस थांबायचं आहे अजून? बघू तुझा बा आणि आज्या गावात गेला आहे नव, घेऊन येत्याल त्याला. मग त्याच्या संग बोलू, बघू मग काय होतंय ते. हा बाळ्या, आता काय करतो आहेस? बाळ्या, ए बाळ्या, अरे काय विचारतो आहे ना? काय करतो आहेस हातात? डोळे झाकून बसला आहे का झोपला आहे? अय बाळ्या, नाव आहे मला समजायच तो आहेस तू. उठ बाळ्या. अरे बाळू देवाप्पा काय माहित आहे? काय बी तयार नाही. समजायच तो आहे तो. मग उठाय काय झालाय? नाही उठायचा तो. का नाही उठायचा? का का मारला आहे तू मस्ती? अरे रामा, अरे मायप्पा कसा आहेस? अरे बरा आहे ते सोड. बाळाला बघितलं कुठं? नाही बा. का रे? काय झालं? नाही काय नाही. भांडून मिळून गेला आहे काय? अरे नाही तू जाऊ दे सोड. अरे काय झालं हाय सांग तरी. अरे काय नाही बाबा, आमचं घरचं आहे. आम्ही त्याला भेटायला आलो, पण त्याला आम्हासनी भेटायचं नाही म्हणून रातच्याला बी उशीर आला. आणि सकाळ सकाळी कुठं गेला काय ठाव. म्हणजे अजून लग्नाला तयार नाही म्हणा की. वय 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 तसंच आहे. मग तो लग्नाला तयार नाही झाला काय होणार तुमच्या लेकीचं? कोण लगीन करणार? ए रामा, तू का हाय त्यात वाढू नका. जा तू, आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. आणि यांची लेक माझी नाथ आहे हे विसरू नका. म्या उभा राहीन तिच्याकडनं, बाळ्याची कड नाही घ्यायचो. जा तू. जातो बाबा, पर तिची कड घेऊन काय होणार आहे का? बाळूच लगीन नाही केलं तर? चला. बाळ्या, ऐकत होतच नव समजा. मग उठाया काय झालं तुला? अरे कुत्र भुकत असताना म्या कशा पाय उठतो? पत्रा म्हणायचं कारण नाही. बाय चुकलंच माझं. अंगाशी अरे तुला कुत्र म्हणलं तर कुत्र्यासने आवडायचं नाही. अरे अपमान होईल त्यांचा. इमानी असते ते. तुझ्या ज्या गावचं खायचं त्याच्या मुळावर उठलेलं नसत्यात. हे बघ बाया, मी आज तुला सवय सांगतोय, माझ्याशी नीट बोलायचं. माझ्या वाटाला जाऊ नकास. हे काय करतोय? अरे अजून कुठं काय केलं हाय म्या? तो आता काय करतो आहे ते सांग पहिला.
अरे तू कोण विचारणार रे? काळ्या देवी आईपासून लांब राहायचं म्या तुला आधीच सांगतो आहे. जागावरच उभं राहून बोलायचं माझ्याशी. का भ्या वाटतंय हा? ए म्या भीत नसतो कोणाला. माझ्या संग नीट बोलायचं सांगून ठेवतो. उंडकीच्या माझ्या वाटाला जाऊ नको म्हणलेलं डोसक्यात घुसत नाही तुझ्या. तुझ्या बुडाला अशी आग लावेन बोंबलत पळत सुटशीलीत ना. पुन्हा कळायचं बी नाही कुठं पळून कुठं नाही ते. तू रे संग आलो ना. बाळ्या म्हणजे तू हा म्हणजे तुम्ही आणखी काय ह्याच्या पलीकडे काय बी विचार करीत नाही. लागला आहे नाही. काय बोलतोयस तू? हा काय बोलतोय? इकडे बोल. अरे तुझ्या संग काय बोलायचं? माझं गुरुजी येत्याल तेच बोलत्याल तुझ्या संग. अरे जा येऊ दे कुणाला बी. तुझ्या संगत त्याला बी उलटा टांगन म्या. अरे तुझ्या संग काय बोलू म्या? माझं गुरुजी येत्याल तेच बोलत्याल तुझ्या संग. अरे जा येऊ दे कुणाला बी. तुझ्या संगत त्याला बी उलटा टांगन म्या. आहे बाजूला. व्हायला मंगळ्या मला येड लागलंय भाई. मला येड लागलं म्हणतोस. घाबरलो त्याला काय मला समजा. घाबरलास तू? अरे म्या हात असताना तू कशा पायी घाबरलास? तुम्हीच तर कापत होता तर मला घाबराय काय झालाय? असं होय जाऊतोच तुला म्या. म्या कसा याळा आहे ते. मला येड लागलं म्हणतो. याळा म्हणतो याळा म्हण. काय झालं नव्हा तुझ्या मनागत? तुझ्या डोळ्या देखत तुझ्या या भगताला कुत्रा म्हणाला तो. ह्यो मला येणा म्हणतो आणि तू काय बी केलं नाहीस. नुसती बघत राहिलीस नव का? देवी आई! राम राम. राम 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 राम. दासरान जावई बापू कुठं फिरत आहेत? बाळ्याला बघितला कुठं? बाळूला नाही बा इकडे तर आला नाही. आला नाही का बघितलं नाही? म्हणजे तेच आम्हासनी काय दिसला नाही. मग असं म्हणा की आला नाही काय म्हणता? एवढं तंतना काय झालं आहे? काय नाही जातो चल. होय हे काय नवीन? अरे बाळूनच काहीतरी केलं असेल. त्याचं काही नवीन आहे वय? ते तर झालं. अरे माधू काय करतो आहे? ध्यान कुठं आहे? अरे कुठं असते बाबा? विचार करून करून डोकं फिरले पार. बोल काय काम आहे? बाळूला बघितलं का कुठं? म्हणजे तू बी बाळूला हुडकीतो आहे वय? तू बी म्हणजे तू बी हुडकतो आहेस काय? अरे म्या नाही त्याच्या घरची हुडकीत आहे. मला बी त्याच्या घरची विचारत होती दिसला का बाळू म्हणून. हा तुला ठावा असेलच की रे. म्हणजे मला सांगून जाणार आहे वय बाळप्पा?
अरे सौताच्या मनाचा राजा आहे त्यो. असू दे की, पण कुठं आहे त्यो? अरे मला ठाव नाही म्हणलं नव. उगाच आपलं बिनवाजाचं डोकं द्यायचं. या या माधू, योग बाळू. बाळू, हे बाप्पा. हिथं आहेस वय? इथंच म्हणजे आणि कुठं जाऊ म्या? तसं नव, होताच कुठं? अरे कुठं का असं ना, तुला काय करायचं रे? अरे तुझ्या घरची तुला हुडकीत आहेत समधी क. ठाव आहे मला. अरे मग जाकी भेट जा, काय काम आहे बघ. काय काम आहे ते बी ठाव आहे मला, पण म्या नाही जाणार. मला तर वाटतं हे गावच सोडून जावं, म्हणजे सापडायचोच नाही म्या. ए बाळप्पा, अरे असं करून कसं चालेल? घरातल्या माणसांसंग बोलून घे की एकदा. अरे माधू काका बोलणं नसेल का म्या? समजावून सांगितलं, समज झालं. घरातल्यासनी समजतच नाही, त्याला काय करणार म्या? अरे तुझ्या घरच्यांचं म्हणणं हे आहे की तुला समजत नाही. तू लगीन केले बिगार, तुला सोडायची नाहीत बघ. वाट बघ, म्या लगीन करतोय. माधू, अरे कसं व्हायचं ह्याच? त्याची काळजी तू नग करू. अरे माधू, अहो कुठं उडकायचं? मी अभि तुमच्या संगच आहे. समजा गाव पालथा घातला की. होय, एक काम करा, तुम्ही त्या अंगाला उडका, मी इकडे बघतो. बर या जाऊन. डोक्याला कार झालाय. कसं आहे, तूच एकला आहेस बाबा, जो गप गुमान माझं समजा ऐकून घेतोय. नाही तर काय कोणी ऐकतच नाही रे. जावई बापू, अर लगेच झाली, काही पेटलं नाही. चांगलं पेटून येतो आता, एकटेच सापडले. तू थांब येतच. आलं जावई बापू. आलास का तू? तू ते का आमच्या पाचवीलाच पुजला आहेस बघ. अहो असं कशा पाय म्हणताय? तुम्ही गावचं जावई बापू आहे. आता तुम्ही असं गावात न फिरल्यावर विचारपूस करणार नाही का माणूस? काय चाललं बुवा, काय नाही? वय 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 वय, चांगलं आहे, येतो. अहो थांबा की, काय गोडी शेव हुडकता काय? ए तात्या, अरे कसली गोडी शेव? इथं आयुष्य कडू झालं आहे. का काय झालं? अरे लग्नासाठी आम्ही इकडे आलो, पण बायाच भेटाना झालाय बघ. भेटत नाही म्हणजे घरात नाही भेटत का? अरे काल दिसभर बाहेर होता त्यो, रात्री कधी आला ते बी ठाव नाही, आणि सकाळी लागलीच उठून गेला. अरे काय किंमत आहे का नाही तुम्हाला? जावई आहे तुम्ही घरचे. बर तुम्ही घरात होते हे त्याला ठाव होतं का? होय होय ठाव होतं की त्याला. आणि मग तरी बी असं कसं केलं त्यांनी? अरे त्याला आम्हाला भेटायचं नाही. हा मुद्दाम करतो आहे त्यो. आम्हाला काय ठाव नाही होय. म्हणजे लगीन नाही करत त्यो आता? ए तात्या, अरे त्यो कसा लगीन करत नाही तेच बघतो म्या. जावई बापू, तुम्ही एक काम करा, चला माझ्या संग. कुठं? पंचाकडे जाऊ आपण. आणि कशा पायी? अहो तो सुपारीला तयार होत नव्हता, कसा पंचाने सरळ केला त्याला. आता असा चावडीवर उभं करून फटकून काढू चांगलं त्याला. कसा तयार होत नाही पाहतोच मी. या सांगतो पंचाला, पंच काही माझा शब्द मोडणार नाही. चला. वय 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 वय, हा चला. ये तात्या, आता न ग मागणं बघू. मागणं काय तवा? आता येळ कशा पायी वाय घालता? चला की होऊन जाईन पडदिशी. अर्थच नाही तात्या, एकदा त्याला विचारतो, नाही म्हणल्यावर मग जाऊच की. अहो जावई बापू, येळ कशा पायी दौडायचा म्हणतो म्या. बाळ्या कसा आहे तुम्हाला ठाव आहे ना? तो काय सरळ तयार होणार आहे का? वय पर आता इतक्या दिवस थांबलो आहे, तर अजून एक दिवस थांबू. अहो एक दिवस तरी कशा पायी वाया घालायचं म्हणतो मी. चला की लगेच पंचाकडे, मी आहे ना तुमच्या संग. चला. नाही नग नग, तू जाय, आणि तुला कुठं दिसलं तर आम्हाला सांग, येतो मी. अहो अहो ऐका तर, येऊन लागलीच.
हे तर डोसक्यावरच पडलेलं जावई. गेलो असतं का नाही पंचाकडं, कसलं भारी पेटत होत. अरे कुठंच नाही गावला रे बाळ्या. होय का? चला घरला आता. चला. हेनरी, मी काय म्हणते, ते देवप्पाचे गुरु कधी येणार आहेत? अयो माहिती नाही वैजयंता, पण मला तर शंका आहे की खरंच गुरु आहे की नाही तर म्हणून. यो, म्हणजे देवप्पा आपल्याशी खोटे बोलतो आहे की काय? अयो सांगता येत नाही वैजयंता. त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे. तेही बरोबर आहे, पण खरंच आले तर? अयो मग स्वागत करायचं की. बर, ती गुंडूसाठी जी मुलगी बघितली होती त्यांच्याकडून काही निरोप आला की नाही? अयो अजून तरी नाही. बघू. हे स्थळ हातून जाऊ देऊ नका. खूप पैसेवाले आहेत ते, फायदाच होईल आपल्याला. अयो वैजयंता, खूप जास्त हुंडा घेता येईल. अय्यो. म्हणूनच म्हणते आहे मी. अय्यो वैजयंता, पोपट आला वाटतं. हे बघ, आपण गुंडूसाठी मुलगी बघतो आहोत, हा विषय त्याच्या समोर काढू नकोस. अय्यो. पंच, बातमी घेऊन आलो आहे. अय्यो त्यासाठीच येतोस की रे त्याच्या इथे. अहो बाळू भेटला होता, जावई बापू काही लग्नाला तयारच नाही. काय बोललास? बाळू भेटला होता, जावई बापू लग्न. अय्यो काय बोलतोस? अहो जावई बापू भेटले होते, बाळू काही लग्नाला तयार नाही. अय्यो अय्यो, हे त्या लग्न होत नाही म्हणून तुझ्या डोक्यावर एवढा परिणाम झाला. आजे तो येणार समजे. आता मला काय ठावं, मी अभि तुझ्या संकटात वाट बघतीये ना वा. वय, पण कुठवर वाट बघायची? कटाळा आला की. मग काय करायचं? जायचं का आपण बी तुझ्या मामाला हुडकाया? तुझी आजी काय करते? बसलीये. लोक असा वागतो हाय, काय बी वाटत नाही ना व. वाटत असेल की, पण ती तरी काय करणार आहे? एवढी कड घेऊ नका आजीची. अगं आजीची काय चूक आहे? चूक नाही कशी, चूकच आहे. लेकाचा विचार करताना नातीचा विचार कराय ना ग. हा, तुझा बा तर म्हणतो या, हे समजे जण मुद्दाम वागतायत. नाही नाही, आजी असं नाही करायची. कोण कसं काय समजेलच आता. चालेल. बाळ्या कुठं आहे? काय ठाव कुठं गेला हाय? काय गावात कुठं नाही? अगं कुठंच गावला नाही त्यो. समजीकडे बघितला ना वा. पैकी आहे एवढं समजते आमासनी, कुठं बघायचं आणि कुठं नाही ते. पंच येऊ का? अय्यो ये मंगळू. अय्यो देवप्पा, वेलकम वेलकम देवप्पा, वेलकम. म्हणजे पंत, अहो इंग्रजी मध्ये काय शिव्या घालता का काय आम्हाला? अय्यो नाही नाही, इंग्रजीत वेलकमचा अर्थ स्वागत असा होतो. वाड्यावर कशासाठी आलात? म्हणजे याच नाही का काय आम्ही? अय्यो असं नाही देवप्पा, मला सांगितलं असतं मी आलो असतो.
लय दिस एक डोसक्यात आहे ते सांगायचं होतं. अयो मग उद्या सकाळी सांगितलं असतं, संध्याकाळी वाड्यावर आला तर. काही अडचण आहे का? जाऊ का माघारी? अयो तसं नाही देवप्पा, संध्याकाळी वाड्यावर कोणी आलेलं हे वैजंताला आवडत नाही. असू दे, मग जातो आम्ही. अयो असू दे असू दे, आता आलाच आहात तर असू दे. काय चालले आहे म्हणते मी. अयो काही नाही, ते देवप्पा काहीतरी सांगायला आले तर. सकाळी सांगायचे ना मग. अयो वैजंता काहीतरी महत्वाचं आहे म्हणून आले तर, ऐकून घेऊ. बोला. पंचा, अरे काही बसाया सांगशील का नाही? अयो बसायला पंच आसन बिसन द्या की. अयो आसन. अयो देवप्पा तुम्ही इथे बसा. वैजंता जरा तिकडे सर. अयो आसन. अयो बोला. लय दिस सांगायचं होतं, पर म्या सांगितलं तर विश्वास बसायचा नाही तुमचा. असे काय सांगायचे होते आणि खरे की खोटे? खरंच हाय अक्का. इतकी वर्ष माझ्या काळजात दडवून ठेवलं होतं, पर आता माझ्याच्यानंच काही होईना म्हणून सांगतो आहे. अयो मग आता सांगा काय सांगायचं आहे ते. अक्कोळ मध्ये देवी आहे. अक्कोळ मध्ये देवी आई आहे. त्या बाप्पा तुला म्हणलं नव्हतं का पंच हसताल म्हणून? अय्यो मंगळू तुम्ही काही सांगायला लागलात, मग हसणार नाही तर काय. अक्कोळ मध्ये देवी आई. तुमचे चालू द्या, जाते मी. अहो अक्का थांबा, ऐकून तर घ्या की. आता काय ऐकायचे आहे? माझ्या गुरुची आण घेऊन सांगतो अक्का. बाळ्याचं जिच्याशी लगीन ठरलं आहे तीच देवी आहे. सकाळ धरणं काय बी खाल्लं नाही तुम्ही, जरा खाऊन घ्या की. नग आमचं पोट भरलं आहे, तुम्हाला भूक असेल तर घ्या खाऊ. अन्नावर कशा पाहिजे राग काढताय? नाही नाही, आम्ही आज जायचो आणि बाळ्या यायचा आणि पुण्यांदा जायचा. आला तर समजलंच की. ते काय बी असू द्या, आम्ही इथनं हालणार नाही. काय आहे? मग इथंच बसायचे होय. हा भीमा जा आईला सांग. काय ना ग, आम्ही काय खाया आलो नाही इथं. ज्या कामासाठी आलोय ते पहिलं, मग बाकीचं. होय, आता बाळूची वाटच बघायची आहे तर मग खाऊनच बघा की. नग म्हणलं ना व? हा सारखं सारखं तेच तेच काय विचारता तुम्ही? हा काय विषय बदलता का काय? नाही नाही तसं काय नाही. हा नाही ना व? मग तसं वाटू बी देऊ नका. बा यांच्यावर कसा बाई राग काढतोयस तू? अगं म्या कुठं राग काढतोय? हा एकदा विचारलं, म्या नाही म्हणलं. आता सारखं सारखं घेऊन बसल्यावर डोसक्यात जात नाही होय? अरे मला तर वाटतं या घरातली समधी माणसं अशीच आहे. होय, तुझी बी बायको तसलीच. एक घेऊन बसली का एकच, तो बाळ्या बी तसलाच. लगीन करायचं म्हणलं तर भेटायला तयार नाही गडी. अगं असा कसा भेटत नाही त्यो? रातच्याला येईलच की. हा सत्य
तिने सांगला असं तोंड पाडून हाय बसू बाळा, दिवा लागायची वेळ असती. आजी काय करावं काय बी समजणं झालं आहे बघ. सत्य मला समजतं हाय तर तुला काय वाटतं हाय ते, तर माझं ऐकशील तर समज चांगलं होईल. तू नग काळजी करू. काय चांगलं होणार आहे? हाय तू असं नग तू विचार करत बसलीस तर काय होणार हाय? हा अगं ही तर संसाराची सुरुवात आहे, सोपं नसतंय. हळूहळू समज नीट होईल. कवा असं तर कवा तसं पाहायचंच की. आमच्यात नाही होत का? हा अन तुझ्या आळ्यानं बाच बी बघतीच आहेस की तू. वय पर तुमचं लगीन झालं आहे. अगं मग तुझं बी लगीन होईल. कवा व्हायचं? बाळू असं वागतो हाय ते मला ठाव आहे, अन तो बराबर आहे असं बी माझं म्हणणं नाही. माझं ऐकशील? उठ आणि तुळशी माय मरो दिवाला, आणि तुझ्या मनात जे काय आहे ते समज सांग तुळशी माय. त्यानं काय होणार आहे? काय होणार म्हणजे? अगं दिस मावळाच्या वेळेला तुळशी माय आपल्या घरात येते, आपलं जे काय गारण हाय ते ऐकते आणि समजा आपल्या मनागत व्हायला सुरुवात होते. समजा ठीक होईल बघ, आणि तुला बी बरं वाटत. बर हा शहाणं बाळ माझ. थांब तुला दिव्याचं ताट करून देते. हे घे आणि यो दिवा लाव तुळशी माय मोर. नीट ने बाहेर वारा हाय, दिवाला वारा लागू देऊ नका. दिवा इजू द्यायचा नाही. आणि मनापासनं तुळशी मायची पूजा कर. समजा मनागत होईल बघ. मी तुझी समजूत घातली हाय, पण माझ्या बी काळजात धडधड होत आहे.